गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। कृष्ण हरी
तुका मने माद हेठी कव तुका 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 तुका मने
रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
हिता जो असे जागता आपुलिया 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 हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाची कोडी कन्या पुत्र होते जैसा कोडी कन्या पुत्र होते जैसा धन्य माता पिता दयाचया धन्य माता पिता दयाचया कोणी कन्या पुत्र होती दे साधू कोणी कन्या पुत्र होती दे साधू आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कोणी कन्या पुत्र होते जैसा कोणी कन्या पुत्र होते जय धन्य माता पिता दयाचया धन्य माता पिता दयाचया 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 धन्य माता पिता दयाचया दयाचया धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता दयाचया कोणी कन्या पुत्र होती
देवा तयाचा रीक वाटे देवा कुणी कन्या पुत्र होते जय सात्विक कुणी कन्या पुत्र होते जय महाराष्ट्रामध्ये नाव आहे. असा सुंदर परिसर आहे. आपल्या परिसरामध्ये मी अनेक वेळा आलो, पण हे गाव तसं राहून गेलं. विठ्ठल विठ्ठल पुढे तुम्ही बोला अगर न बोला, पण हाका मारल्याशिवाय हाक जर मारली आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण आहे तुमची बैठक चांगली आहे. प्रेमळ आणि निर्मळ हे गाव आहे. आणि तुमचे मंदिरातील मूर्ती पाहून मला आकर्षण झालं. विठ्ठल विठ्ठल
आणि ज्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा अशा मातोश्री की ज्यांचं जीवन आकर्षित, ज्यांची ठेवण आकर्षित, ज्यांचा परिवार आकर्षित आहे, असे अनेक पैलू या स्थानामध्ये आहेत. आणि प्रेमाला अनुसरूनच ही सेवा प्राप्त झाली. आणि ज्यांनी अग्र धरला अशी केशव महाराज समोर आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही आलं तर ठीक आहे, आमचा काही परिचय नाही, पण ते येऊन गेले. बाळकृष्ण महाराज आले, गायक आले, वादक आले, टाळकरी बंधू आले आणि तुम्ही सर्वजण आले. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये वागण्याला महत्त्व आहे, बोलण्याला महत्त्व नाही. बोलायला कोणी बोलतं, बोलणं सोपं जातं पण वागणं कठीण जातं. म्हणून अगोदर वागा, नंतर सांगा. विठ्ठल विठ्ठल माणसाने आपल्या जीवनामध्ये आपला आचार चांगला ठेवा, विचार चांगला ठेवा, उच्चार चांगला ठेवा. आचार फेल गेला म्हणून रावणाचं जीवन संपलं. विचार फेल गेला आणि म्हणून दुर्योधनाचं जीवन संपलं. उच्चार बिघडला आणि म्हणून शिशुपाळ हा संपला गेला. तेव्हा जीवनामध्ये उच्च स्थान प्राप्त करायचं असेल, परिसरामध्ये नाव करायचं असेल, देवाघरी जायचं असेल, आनंद स्थितीला प्राप्त व्हायचं असेल तर याकरता आचार विचार उच्चार या गोष्टी चांगल्या ठेवा. विठ्ठल विठ्ठल आणि जीवन जगत असताना आपणही चांगलं जगा, दुसऱ्याला देखील चांगलं जगू द्या. एवढं जरी केलं तर तुम्ही फार केलं. मग आणि जीवनामध्ये देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा आणि आईबापाची सेवा करा. देवभक्ती नसेल तर ते जीवन व्यर्थ, सत्संगती नसेल तर ते जीवन व्यर्थ, आणि आईवडिलाची सेवा नसेल तर ते जीवन सगळं व्यर्थ. विठ्ठल विठ्ठल या विश्वामध्ये जगामध्ये आई बापाला प्रथम स्थान आहे. वेदाच्या माध्यमातून पहिलं नाव, पहिलं उच्चारण, पहिली सेवेची घोषणा आईवडिलांची झाली. बाकीचे नावं नंतर आले. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव, अतिथीदेव भव. तर प्रमुख सेवा आईवडिलांची आहे, गुरूंची देखील आहे, अतिथीची देखील आहे. क्रमप्राप्त सेवा करा. गो सेवा देखील अति महत्त्वाची आहे. आईला श्रेष्ठ समजा. आई आणि गाई, जशी आपली आई तशी समजा गाई, आणि जशी समजा गाई तशी समजा आपली आई. विठ्ठल विठ्ठल आई गेली की जगातलं खरं प्रेम गेलं. प्रेम नसतं असं नसतं, नंतर प्रेम नाही असं नाही, पण जसं पाहिजे तसं नाही. आईचं ते आईचंच आणि बाईचं ते बाईचंच प्रेम असतं. उत्कृष्ट प्रेम की ज्या प्रेमाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. आई गेली की खरं जगातलं खरं प्रेम गेलं. आई
महत्त्वाची आहे. म्हणजे घरामध्ये आई प्रमुख असावी. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. अर्थ स्पष्ट आहे. आता याच्या उलट घ्या. घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. अर्थ स्पष्ट आहे. आई महत्त्वाची आहे. जसं आपण नेहमी ऐकणारे माणसं, जसं दुधात दूध गाईचं, फुलात फुल जायचं आणि प्रेमात प्रेम खरं ते आईचं. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आईवडिलाची सेवा प्रमुख. हीच सेवा पुंडलिक भक्ताने केली आणि म्हणून जगात त्याचं नाव झालं. ज्या सेवेतून आईवडिलाची सेवा केल्यामुळे भगवान त्या सेवेला पाहून आकर्षित झाले आणि निमंत्रण नसताना डायरेक्ट भगवान पंढरपूरला आले. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पुंडलिक भक्तासाठी भगवान काय सोडून आला? वैकुंठ सोडून दिगंबर महाराज. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी, उभा राहिला दोनी. युगान योगे भक्ता संगे, उभावो विटेवरी उभा, दैवकावो विटेवरी उभा उभा, दैवकावो विटेवरी उभा उभा. एकनाथ महाराज बोलतात, हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी, उभा राहिला आजुनी. योगानुयोगे भक्ता संगे, एका जनार्दनी संत शोभा शोभा. देव का हो विटे भरी उभा उभा, देव का हो विटे भरी उभा उभा. पुंडलिक भक्तासाठी भगवान इथं आला. आला पण भगवान गडबड करू लागला, जाण्याची घाई करू लागला. प्रथम तर भगवान म्हटले मी आलो. मी कोण? देवांचा देव आहे, जगाचा चालक मालक प्रतिपालक आहे. पुंडलिक राय म्हटले देवा मी तुम्हाला ओळखलंय, पण माझी सेवा चालू आहे, त्या कारणात मी तुमच्याशी बोलत नाही. माझं या पित्याचा होईल निद्राभंग, न घड्या प्रसंग बोलण्याचा. देवा बोलू नका, आईवडिलाची निद्रा मोडेल. जाण्याची घाई करू नका, जरा थांबा. थांबला देव बाळवंटी, थांबला देव बाळवंटी. लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळवंटी, थांबला देव बाळवंटी. भगवान थांबले, पण देवा आता तुला इथंच राहावं लागेल. आणि देव थांबण्यासाठी भगवान पुंडलिक भक्ताने एक वीट फेकली, आदेश केला, विनंती केली की देवा आपण या विटेवर उभे राहणे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवली या तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. सर्वांग सुंदर परमात्मा विटेवर उभा राहिला आणि अशा त्या भगवंताने अनेकांचा आजपर्यंत उद्धार केला.
पुंडलिक भक्ताचे बोल भगवंताने ऐकून घेतले आणि त्याप्रमाणे कृतीही केली, करतही आहे. पुंडलिकराय म्हटले, जसे असतील तसे तुला देवा त्यांचा उद्धार करावा लागेल. कोणी असोत, काही चांगले येतील, काही वांगले येतील, काही सज्जन येतील, दर्जन येतील दर्शनासाठी, पण जे जे येतील त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. पुंडलिक भक्तांचे जे बोल होते, भगवंताला विनंती होती की देवा जसे असतील तसे त्यांचा तुला उद्धारच करावा लागेल. तर भगवंताने आजपर्यंत अनेकांचा उद्धार केला आणि सध्या देखील उद्धार करत आहे आणि पुढे देखील अनेकांचा उद्धार तो करणार आहे. असा जो भगवान आला केवळ आईवडिलासाठी आला. विठ्ठल विठ्ठल. इतरही सेवा भगवंताला आवडते, पण त्यातली त्यात आईवडिलांची सेवा भगवंताला फार आवडते. सेवा फार महत्त्वाची आहे. सर्वांनी जीवनामध्ये सेवा करावी, कारण सेवा तर मेवा, काम तर दाम आणि चाकरी तर भाकरी अशी म्हण आहे. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये चांगल्या गोष्टीला विसरू नका. त्या चांगल्या गोष्टीमध्ये आईवडिलांची सेवा चांगली आहे, इतरही सेवा भरपूर चांगल्या आहेत, परंतु ही जी सेवा आहे ही सर्व मान्य, देव मान्य, संत मान्य, शास्त्र मान्य सेवा म्हणजे आईवडिलांची सेवा. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा सगळ्या जीवनामध्ये मानवी जीवन काही आगळाने वेगळं असं आहे. हे देव दुर्मिळ जीवन आहे की ज्याची अपेक्षा देवांनी करावी. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. इहलोकीचा देव देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, असे सुंदर शरीर आहे. इतर शरीरापेक्षा हे महत्त्वाचं शरीर आहे. याच शरीराने तुम्ही तपश्चर्या, साधना, भक्ती, सेवा या गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. तसं हे नाशिवंत आहे, पण नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, शिजाची कथा पुराणात. याचं नाव श्रेष्ठ आहे, याला चांगल्या दृष्टीने पाहिलं जातं. आणि म्हणून या जीवनामध्ये फालतू कर्म करू नका, पण चांगलं कर्म केल्याशिवाय राहू नका. विठ्ठल विठ्ठल. कारण करावे तसे भरावे. आलं का लक्षात? म्हणून करताना चांगलं करा, म्हणजे पुढचं जीवन तुम्हाला सुखात जाईल. देवचिंतन करा, भगवंताच्या चिंतनाला विसरू नका. जी तुमची आराध्य देवता असेल त्या देवतेला विसरू नका. आईवडील हे दैवत आहे, नमातो परदैवतम असं म्हटलेलं आहे. आईसारखं दैवत जगात नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जो सुपुत्र आईवडिलांच्या सेवेला धरून राहतो त्याला लक्ष्मी देखील कधी सोडत नसते.
आईवडिलाची सेवा केल्यानंतर तो भगवंताच्या दृष्टीने तो मान्य होतो. आणि जे घर म्हणा जी व्यक्ती भगवंताला मान्य आहे त्या व्यक्तीला त्या घराला लक्ष्मी सोडत नाही. विठ्ठल लक्ष्मी म्हणजे प्रत्यक्ष नाही, वैभव हीच लक्ष्मी आहे, आरोग्य हेच लक्ष्मी आहे, सदैव समाधान आनंद हीच लक्ष्मी. विठ्ठल विठ्ठल अशा काही सर्व महत्त्वाच्या गोष्टी या जीवनामध्ये कळत असतात, बाकी जीवनामध्ये नाही, पशुजीवनामध्ये नाही, पक्षी जीवनामध्ये नाही, दुर्जन जीवनामध्ये नाही, दैत्य जीवनामध्ये नाही, अन्य जीवनामध्ये नाही कळत. कळतं या जीवनामध्ये कळतं. विठ्ठल विठ्ठल देव कळतो कोणाला, माणसाला कळतो, पशुला नाही कळत. कारण कुत्रा हा पशु आहे. कुत्र्याला जर देव कळालाच असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. कावळ्याला देव कळाला असता तर कावळ्याने देवाला गंध लावला नसता. मग देव हा माणसाला कळत असतो. म्हणून माणसाने माणसासारखं वागावं, माणसासारखं राहावं. विठ्ठल माणसाने विनाकारण फालतू बोलू नये. लोकाचा वेळ घेऊ नये, आपला वेळ देऊ नये. बोलताना जपून बोला. वाणी आणि पाणी याचा जपून वापर करा. विठ्ठल विठ्ठल बोलण्यात पापही होतं आणि बोलण्यात पुण्यही होतं, पण त्याचं शासन लगेच मिळत नाही. मिळतं कधी ना कधी तरी मिळतंच. हो, म्हणून करताना चांगलं करा, तुमच्या जीवनाचं चांगलं होईल. असं सर्व जीवनामध्ये मानव जीवन अगदी महत्त्वाचं जीवन स्तुत्य जीवन आहे. पण केलं तर स्तुत्य, नाही केलं तर निंद्य. विठ्ठल तर याच जीवनाने जगामध्ये वाटचाल करताना आपल्या समोर दोन मार्ग येतात. ते दोन मार्ग, एक श्रेय मार्ग, दुसरा प्रेय मार्ग. श्रेय मार्ग हा श्रेष्ठ मार्ग, प्रेय मार्ग हा गौण मार्ग आहे. प्रेम मार्गाचं प्रत्येक साधारण आपण जेवण घेऊ. जेवणाचा परिचय सर्वांना आहे, अन्नाचा परिचय सर्वांना आहे. अन्न हे चांगलं आहे, पण प्रमाणात सेवन केलं तर. कारण अन्नच हे तारक, अन्नच हे मारक. माऊली म्हणतात, जिभेचा हात फाटे, जेविता वाटे गोमटे, परिणामी सेवटे अवश्य मरण. एक असा प्रसंग, एकदा बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले. तर फिरत असताना त्यांना एक बाई भाजी विकताना दिसली. तर त्या बाईकडे नेमकी वांग्याची भाजी फार होती. तर सुंदर ती वांगे, काळे कुळकुळीत, जसे कृष्णाकारचे वांगे फार सुंदर असतात असं म्हणतात. आणि भरतासाठी वांगे खांद्याची चांगले असतात. ते वांगा म्हणजे एकच काय तथाच राय, जसे काय पोपईच. विठ्ठल विठ्ठल तर ते सुंदर वांगे पाहून बादशाचं मन आकर्षित झालं. अकबर बादशाह आकर्षित झालं आणि आज्ञा केली. काय? कारण त्या समयी बिरबलने सुंदर त्या वांग्याचं वर्णन केलं. महाराज, ये तो बैंगन है, बहुत अच्छे है,
इसलिए भगवान ने उसके ऊपर छत्र रखा है. आणखी काही वर्णन केलं. शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काय हरकत नाही, माझ्यासाठी वांगे घेणे, फार नाही पण 1 किलोभर वांगे घेण्यात आले. आणि जो कोणी आपला सेवक आचारी स्वयंपाक करणारा असेल त्याला देखील असं सांगण्यात आलं. आणि त्याने देखील असं वांगं बनवलं की बास, फोडणी जर भोकणी तर वास धारंगावच. अप्रतिम ते वांग झालं, गोड रुचकर झालं. शेवटी राजाने एकट्यानेच फस्त केलं, अख्खी भाजी खाऊन टाकली. आता ते वांगे राजाच्या पोटामध्ये रात्री 12च्या पर्यंत बरे राहिले, काही कुरकुर न करता बरे राहिले. पण 12च्या नंतर पोटामध्ये खालीवर 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 होऊ लागले. पोटामध्ये गडबड 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 होऊ लागली. रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. मग ले लोटाचेल झाडे, ले लोटाचेल झाडे, ले लोटाचेल झाडे. रात्रभर बादशाह हैराण झाला आणि त्या बिरबलचा फार मोठा राग आला की बिरबलच्या शब्दाने हा प्रकार आपण केला. आणि म्हणून सकाळ कधी होते, बिरबल माझ्याकडे कधी येतो, त्याची हजेरी मी कधी घेतो वाट पाहू लागला. झाली सकाळ, आला बिरबल. रागवला बादशाह, क्या मूर्ख आदमी तू मूर्खपणा केल्यामुळेच तुझ्या शब्दाने ते वांग मी फार खाल्लं. त्याचा परिणाम रात्रभर मला मरणांत वेदना, फक्त मेलो नाही, मरणांत वेदना. मग बिरबल म्हणू लागला, महाराज बैंगन तो बहुत बुरी चीज आहे, बहुत बुरी चीज, फार बेकार, फार वाईट. का रे बाबा, कालची भाषा कोणती ना आजची भाषा कशी? मग बिरबल सांगू लागला, महाराज मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास हूँ. कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना, वैसा करना, ये तो मेरा काम है, लेकिन कितना खाना ये तो आपका काम है. विठ्ठल विठ्ठल. त्या वांग्याचं वर्णन करणं हे माझं काम, पण ते वांग किती खावं हे तुमचं काम आहे. तेव्हा प्रेम मार्ग काय करतो, आरंभाला सुख दाखवतो, नंतर मात्र भरपूर दुःख देतो. हा प्रेम मार्गाचा प्रकार आहे. आणि श्रेय मार्ग करतो काय, आरंभाला थोडं दुःख दाखवतो पण नंतर भरपूर सुखाला जन्म देतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला सांगू लागले की बाबांनो, तुम्ही रस्ता जीवनामध्ये रस्ता चांगला धरा, हिताच्या मार्गाने चला, कल्याणाच्या मार्गाने चला. तेव्हा काही माणसं म्हटले, ठीक महाराज, तुम्ही जी सांगता ते अगदी सगळं चांगलंच आहे, पण तुमच्या सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या, ती जर या मार्गाने गेले तर त्याबद्दल तुमचं मत काय? महाराज म्हणतात त्यांच्याबद्दल आमचं मत चांगलंच आहे. उलट त्यांना जे निर्माते, त्यांना जे जन्म देणारे आई वडील हे कसे आहेत त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया. हे प्रथम चरण अति महत्त्वाचं आहे. तसा सगळाच अभंग फार फार महत्त्वाचा आहे. या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं सोनंच होईल. विठ्ठल आपुलिया हिता जो आशी जागता. यातील दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. हित शब्दाने जागता शब्द, कारण जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं भक्षण. जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में कुछ पाता है. एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट. द्रौपदीची मुलं मरण पावले. 5 मुलं त्याला होते, 5पासून झालेले 5 ते मेले. ते मारले गेले. कसे गेले हे सर्वांना माहीत असेल, पण त्याला मरण्याला कारण झोपच झालेली आहे. झोपच झालेली आहे. किंवा अभिमन्यू युद्धात मारला गेला. हा अर्जुनाचा मुलगा होता, सुभद्रेपासून झालेला, तो देखील मारला गेला. त्याला कारण काय? झोपच झाली. किंवा काही वेळेला कीर्तन खारट होत असतं, त्याला कारण देखील झोपच. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एका गावामध्ये फार मोठा नाम सप्ताह चालू होता. त्या सप्ताहामध्ये तुफान गर्दी तुफान गर्दी तुफान गर्दी. त्याच गावातील एक बाई अति भाविक, एकही कीर्तन न सोडणारी, पण तिचा मालक मात्र अभाविक होता. बाई होती भाविक, तिचा मालक होता अभाविक. बाई होती वारकरी, तिचा मालक होता बाटली पारकरी. बाई होती आस्तिक, तिचा मालक होता नास्तिक. सर्वच घरामध्ये अनुकूलता नसते. तेव्हा त्या बाईने एके दिवशी आपल्या पतिदेवाकडे अति आग्रह धरला. काही करा पण आज चलाच, आज चलाच. अति आग्रह केला आणि ती बाई आपल्या पतिदेवाला कीर्तनात घेऊन आली. पण त्यांना काही एवढी कीर्तनाची गोडी नव्हती. ती जरा दूर बसले आणि एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली, कीर्तन ऐकू लागले. पण कीर्तन ऐकता ऐकता त्याला लागली झोप. पण कोणती झोप लागली? कारण झोपेचे काही प्रकार आहेत. पाचखानी झोप, चक्री झोप, तोंडवाशी झोप, डोळ्याशी झोप, असे झोपेचे काही प्रकार आहेत. काही खाणी झोप म्हणजे या खानात जर झोपला तर सकाळी त्या खानातच उठणार, लोटाळत लोटाळत. एवढे खण नाही पार करत, पण एक तरी खण महाराज पार करतोच. असे काही माणसं आहेत झोपणारे. आणि चक्री झोप, चक्री झोप म्हणजे झोपताना सरळ झोपायचं, पण एकदा का झोप लागली की बस गर 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 गर, ही चक्री झोप. आणि काही माणसाची झोप म्हणजे डोळेवाशी झोप. डोळेवाशी झोप म्हणजे झोप एकदा का झोप लागली की ते डोळे उघडेच असतात. आपल्याला वाटतं हे जागे आहेत, आपल्याला काय वाटतं हे जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात, फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात. ही डोळेवाशी झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप. तोंड आ करून पडणे असे माणसं बरेच आहेत. तेव्हा त्या माणसाला जी झोप लागली ती तोंडवाशी झोप. शेवटी तिथे एक आलं कुत्रं आणि त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. अति आनंद झाला त्या कुत्र्याला. त्या कुत्र्याला अति आनंद झाला. कुत्र्याने निवांत आपला कार्यक्रम केला, म्हणजे आपली टंगडी वर केली आणि आपला कार्यक्रम केला आणि कुत्रा निघून गेला. इकडं मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होतं. होता 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 कीर्तन संपलं. टाईम संपला, कीर्तनही संपलं.
लोक उठू लागले, आपापल्या घरी जाऊ लागले. बाई उठून पाहू लागली तर आपले मालक झोपलेत, आपले पती झोपलेत. आली जवळ, सांगू लागली, उठा 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 उठा, किती कीर्तन गोड झालं, किती कीर्तन गोड झालं. अगं कसलं गोड, सगळं खारट. कशामुळे? याच्या झोपेमुळे. विठ्ठला महाराज आले, योगेश महाराज, परमपूज्य महाराज. असो, या निमित्तानेच आपले कधीमधी भेट होऊ शकते. असो, तेव्हा आपला चिंतनाचा विषय काय चालला? श्री मार्ग, प्रेम मार्ग. तर श्रेय मार्ग आरंभाला दुःख दाखवतो, पण नंतर भरपूर सुखाला जन्म देतो. प्रेम मार्ग आरंभाला थोडं सुख दाखवतो, पण नंतर भयंकर दुःखाला जन्म देतो. तेव्हा तुकाराम महाराज सर्वांना सांगू लागले आणि त्याप्रमाणे चांगला रस्ता धरा, हिताचा मार्ग धरा. आणि नंतर मग पुढचा विषय येऊन गेला. महाराज म्हटले, अशा परीने जीवन जगलं, चांगल्या मार्गामध्ये जीवन खर्च केलं तर त्या जीवनाचं कल्याण होत असतं. विठ्ठला विठ्ठला चिंतनाचा आपला अभंग हा प्रसंगप्राप्त असा अभंग आहे. आपुलिया हिता जोवाशी जागता, एका मातेच्या निमित्ताने आपण हा अभंग निवड केला. खरं हा अभंग फार तोलामोलाचा अभंग आहे. मी सांगितलं की या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं सुखच होईल, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सदैव सुखच मिळत राहील. विठ्ठला विठ्ठला जो मुलगा आपल्या जीवनाचं, जी मुलगी आपल्या जीवनाचं हित करील, हिताच्या मार्गाने ही जातील, मग त्यांची आईवडील कशी आहेत तर धन्य आहेत. त्यांना फार मोठा मानपान आहे. धन्य माता पिता तयाचिया. अर्थात ही जी मुलं आहेत हे सात्विक मुलं आहेत, चांगली मुलं आहेत. हे रजोगुणी नाही, तमोगुणी नाही, सात्विक मुलं आहेत. आणि अशी मुलं ज्या कुळामध्ये जन्माला येतील अशा त्या मुलांचा आनंद कोणाला होतो याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक,
चरणातील हे दुसरं चरण आहे. कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. कुळामध्ये अशी सात्विक प्रजा निर्माण झाली. सात्विक मुलं, सात्विक मुली जर यांचा जन्म झाला तर त्यांचा आनंद हा प्रत्यक्ष भगवंताला होत असतो. बाकी बेकार मुलाचा, टुकार मुलाचा, मुकार मुलाचा आनंद देवाला कदापि होणार नाही. चांगली जी मुलं असतील, ज्यांचं वागणं सात्विक, खाणं सात्विक, राहणं सात्विक, सगळ्या क्रिया ज्यांच्या सात्विक, असे माणसं, असे मुलं देवाच्या आवडीचे होतात. विठ्ठल विठ्ठल. आणि यांना पुढच्या जन्माची पावती देखील चांगली मिळते. चांगली. भगवान त्यांचं फुकट घेत नाही की चांगलं कर्म केलं आणि फेल जीवन गेलं, जन्म बेकार मिळाला, असं नाही होत. कारण भगवान असं आहे की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही, असा भगवान आहे. म्हणून माणसाने आपलं चरित्र चांगलं ठेवा, चारित्र्य चांगलं ठेवा, अर्थात आपलं वागणं चांगलं ठेवा. विठ्ठल पुत्र. पहिला शब्द कन्या, दुसरा शब्द पुत्र. दोन्ही घटक चांगलेच आहेत, पण कन्येला महत्त्व आहे. शक्यतो माणसाच्या जीवनामध्ये प्रथम कन्या असावी, कारण पहिली बेटीन तो पुरोटी, नाहीतर पहिला बेटांचे मनगोठा. हो, दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत, कोणी कोणाला कमी नाही. ही जर चांगली झाले तर आपलं भारतात रामराज्य होईल. मुलं जर चांगले, भारत देश चांगला. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा चोखोबा राय देवाला विनंती, प्रार्थना करून सांगतात की देवा मला एकच देव नका, द्यायचं तर दोन्ही द्या, पण ते चांगले द्या. मुलगाही चांगला, मुलगीही चांगली. आणि म्हणून महाराज बोलतात, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देवा देवा, ऐसा पुत्र देवा देवा. जगमाने त्याला बाबा, जगमाने त्याला बाबा, कन्या ऐसे तरी दे, कन्या ऐसे तरी दे. जगमाने त्याला बाबा, जगमाने त्याला बाबा, कन्या ऐसे तरी दे. ऐसे करी दे. संत चोखोबा बोलतात की देवा पुत्र कसा द्या, ऐसा पुत्र देगा देवा, जगमाने त्याला बाबा, कन्या ऐसी तरी दे, कन्या ऐसी तरी दे. ऐसा पुत्र भावा गुंडा, ज्याचा तिही लोके झेंडा. अर्थात मुलगा चांगला असावा, सात्विक असावा, त्याचं खाणं पिणं चांगलं असावं, सेवा चांगली असावी, इमानदारी वृत्ती असावी. चांगलं कधी, चांगल्याचं कधी चांगलंच होत असतं आणि चांगलं कधी कामालाच पडतं. विठ्ठल विठ्ठल. कन्या देखील चांगली असावी. ऐशी कन्या, ऐशी जैसी मीरा मुक्ताबाई, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, कितीतरी संत होऊन गेले. आलं का लक्षात?
यांचं नाव जरी घेतलं तर पुण्य होणार आणि यांचं नाव जरी घेतलं तर आपलं सगळं पाप जाणार. विठ्ठला विठ्ठला कन्या पुत्र होते जे सात्विक मुलं असावेत. तर हा मुलगा सात्विक, हा माणूस सात्विक कशावरून जाणायचं? त्याच्या क्रियेतून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या खाण्यातून, त्याच्या पाहण्यातून सगळं लक्षात येतं की हा माणूस सात्विक आहे का, रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे, वांगला आहे का, चांगला आहे, हे त्याच्या वागण्यातून कळतं. हो, म्हणून सात्विकाला कधी मान चांगलाच असतो. माणसाने सात्विक बनावं, रजोगुणी होऊ नये आणि तमोगुणी तर होऊ नयेच. विठ्ठला विठ्ठला माणसाच्या क्रियेतून हे सगळं लक्षात येतं. किंवा एखादं घर आहे, एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील स्वतःचे, पत्नीचे, मुलाचे, मुलींचे, जावयांचे, पुढाऱ्यांचे, असे जर फोटो दिसतील तर समजा हे घर रजोगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलाचे, आजीचे, आजोबांचे, आपल्या पितर लोकांचे, दानशूरांचे, अन्नदात्यांचे, समाजसेवकांचे, धार्मिक नेत्यांचे, पतिव्रतांचे, गोसेवकांचे, असे जर फोटो घरात दिसतील, नामधारकांचे असे फोटो घरात दिसतील तर ते घर आहे सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील नटाचे, नटींचे, हर्षद मेहता सारख्यांचे, लादेन सारख्यांचे, गुंडांचे, टाग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे, असे जर फोटो घरात असतील तर ते घर आहे तमोगुणी. विठ्ठला विठ्ठला सत्वगुणाला कधी मानपान असतो, तमोगुणाला मानपान नसतो. आणि म्हणून माणसाने वृत्ती कधी आपली सात्विक वृत्ती करावी, आपलं जीवन सात्विक बनावं. देवाला आनंद जो होतो तो सात्विक माणसाचाच होतो. ज्या अर्थी कीर्तन ऐकतो समजा तो सात्विक, एकही सभा सोडत नाही समजा तो राजस, आणि एकही पिक्चर वाईट वक्त पाहिल्याशिवाय राहत नाही समजा तो तामस. विठ्ठला विठ्ठला असं म्हणून जीवनामध्ये आचारसंहिता फार चांगली आहे, त्यातून देव संतुष्ट होतो, संतांनाही आनंद होत असतो आणि आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. चांगलं कधी कामीच पडत असतं. तेव्हा इथं महाराज बोलतात, दुसऱ्या चरणातून सांगतात की कुळी कन्या पुत्र होते जे सात्विकंतयाचा हरीख वाटे देवा आनंद भगवंताला होत असतो. सात्विक मुलांचा आनंद प्रत्यक्ष भगवंताला होत असतो. पण असे जे सात्विक मुलं आहेत, ते आपल्या जीवनामध्ये काय करतात तेव्हा त्याचं गोड असं सुंदर चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण,
जगता आपुनिया हिता जो से जगता आपुनिया हिता जो से जगता आपुनिया हिता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया पूरी कर पुत्र होती जैसा पूरी कर पुत्र होती जैसा धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया पूरी कला पूरी कला गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कोणाचे तर अखंड चिंतन विठोबाचे। त्या सात्विक मुलाची जीवन पद्धती सांगतात। ती आणखी काय करतात तर गीता भागवत या ग्रंथाचं ते अध्ययन करतात, वाचन करतात। तेव्हा गीता ग्रंथ आणि भागवत ग्रंथ अशा दोन ग्रंथाचा उल्लेख महाराजांनी तिसऱ्या चरणातून केला। तर गीता ग्रंथ हा विश्वग्रंथ आहे, विश्वग्रंथ। या गीता ग्रंथाचं निर्मिती स्थान म्हणजे कुरुक्षेत्र आहे, हरियाणामध्ये कुरुक्षेत्र। उपजले ही तगुज त्याचे, उपजले ही तगुज त्याचे, श्याम सुंदरा अर्जुनाचे, बोल निघाले भगवंताचे। हीच गीता माऊली धन्यती ज्ञानेश्वर माऊली, धन्यती ज्ञानेश्वर माऊली। गीता ग्रंथ आकाराने छोटा पण विचाराने मोठा आहे। जगात ग्रंथ आहेत पण गीतेसारखा नाही, जगात पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही, जगात सज्जन आहेत पण आपल्या सद्गुरूसारखा नाही, आणि जगामध्ये वस्तू आहेत पण भगवंतासारखी नाही। हरि सम जग कछु वस्तू नाही, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ। तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ जगामध्ये नाही। दिसायला लहान पण असायला महान आहे। तर अशा उत्कृष्ट ग्रंथाचं ही सात्विक मुलं वाचन करतात, पारायण करतात। गीता भागवत करीती श्रवण, श्रवण करतात। त्याप्रमाणे भागवत ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथ महाराजांनी जे काय भाष्य केलं 11व्या स्कंदावर, त्यालाच आपण काय म्हणतो नाथ भागवत। तेव्हा तुकाराम महाराजांनी नाथांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे भागवत, 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 तुका म्हणे भागवत तुका म्हणे भागवत श्रुता
भागवत आणि नाथ भागवत. तर अशा या ग्रंथाचं हे सात्विक माणसं, सात्विक मुलं, सात्विक मुले काय करतात? श्रवण करतात. श्रवण करताना कधी चांगलं करावं, माणसाने ऐकताना चांगलंच ऐकावं. हो, कारण जसं चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. म्हणून माणसाने ऐकत चला. विठ्ठल विठ्ठल भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कोणाचे? तर अखंड चिंतन विठोबाचे. आपण विठोबाचं चिंतन केलेलं आहे. सदैव नामचिंतन करत राहा, कारण कलियुगामध्ये नामाला अतिमहत्त्व आहे. इतर साधनं श्रेष्ठ आहेतच, पण सगळ्या साधनांचा राजा म्हणजे भगवंताचं नाम. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी आहे का नाही? की त्याला तोड नाही, जोड नाही. विठ्ठल विठ्ठल नाम जर मनापासून केलं आणि फार केलं तर ते सगळ्या अडचणी दूर करतं. थोडा टाइम लागतो, थोडा टाइम लागतो. ईश्वर के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही. म्हणून करत चला, भरपूर करा, तुमचं काम होऊन जाणार. टाइम लागेल पण काम होणार. तो काम म्हणे नामान त्याने पुरे माझे काम. महाराज म्हणतात नामाने सगळे काम पार पडतात. विठ्ठल विठ्ठल आणि मग जर असे असले तर या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन केलं असे जर असले तर त्यांची सेवा मला घडावी असं तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे घडो त्यांची सेवा, तुका म्हणे घडो त्यांची सेवा, तुका म्हणे तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा. परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा पार नाही, कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक. परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा होती दे सात्विक, कोणी कन्या
वाट देवा दयाचा हरी दयाचा हरी वाटी देवा वाटी देवा दयाचा हरी वाटे देवा वाटे देवा वाटे देवा दयाचा हरी मातोश्री मुक्ताबाई या निमित्ताने आज आपण सेवा केली आणि नावं त्यांचं गोड आहे. त्यांनी मुलांची नावं देखील गोड ठेवली. सगळे नावं देवाचे ठेवले. मुलीचं नाव देखील चांगलं ठेवलं, अर्थपूर्ण. हा गोड असा परिवार आहे आणि मातोश्रीच्या निमित्ताने या सर्व सुपुत्रांना अति आदर आहे. आदराची भावना म्हणून त्यांनी हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. या निमित्ताने आपणा सर्वांची भेट झाली. आमचे महाराज लोक देखील या ठिकाणी येऊन गेले आणि सर्वांनी चांगली साथ केली आणि म्हणून या ठिकाणी ही सेवा मी प्रथमच करत आहे आणि भगवंताने ती करून घेतली. तेव्हा ही झालेली सेवा ज्यांच्या निमित्ताने सेवा केली अशा मुक्ताबाई यांच्या चरणी तथा सद्गुरु जोग महाराज बोधे बाबा अधिक्रमची गुरुजन मंडळी, त्याचप्रमाणे वारकरी पंथाचं भूषण संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज अधिकरून सर्व संत मंडळी तथा प्रभू रामचंद्र भगवान, विठ्ठल परमात्मा अधिकरून या ठिकाणची सगळी देवस्थानं या सर्वांच्या चरणी तथा सध्या जी साधना चालू आहे ती गणपती देवाची. पहिलं नमन हे गणपतीलाच करावं, पण तसं प्रमाण नाही महाराज. पहिले नमन हो नमन गणपतीला, आहे का नाही? पहिले नमन गणपतीला, गणपतीच्या या शारदेला, मंदिर त्यांच्या सेवेला. पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला.
ही रचना आहे पण सुंदर आहे आणि त्या देवतेचं चिंतन करणं अति महत्त्वाचं. अगोदर म्हणून आपण तेच चिंतन करत असतो, नंतर सुरुवात करत असतो. अशा गणपती देवाच्या चरणी सेवा अर्पण. आणि आज उत्तम ज्यांनी आपलं दर्शन घडवून दिलं हे प्रत्यक्ष नामदेव महाराज वाटले. आपले विनयकारी म्हणजे प्रत्यक्ष नामदेव महाराजसारखे कलाकृती चांगली केली, याबद्दल आपण त्यांच्यावरती खुश आहोत. आणि असे आपले किरण महाराज आपल्या जवळचेच आहेत. किरण महाराज सानप म्हणून त्यांनी गोड सेवा केली, आपण सर्वांनी सेवा केली. आता याच्यानंतर एक कार्यक्रम छोटासा आहे, सर्वांनी थोडं थांबा. 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे, पण तत्पूर्वी आपण जय विठ्ठल करू. तो कार्यक्रम असा की या ठिकाणी जे लहान मुलं आहेत त्यांना ज्ञानेश्वरीचं वाटप करायचं आहे, हरिपाठ वगैरे. हां हां बाकी सर्वांना हरिपाठ ज्ञानेश्वरी आणि वह्या ज्या आहेत त्या शाळेतील मुलांना वाटप करण्यात येणार आहेत. आपण अगोदर जय विठ्ठल करू आणि नंतर पुढची आरती घेऊ, नंतर आपण कार्यक्रम करू. बाकी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आपल्या सुश्राव्य अशा वाणीनं या ठिकाणी अतिशय छान असं ताल लय आणि चाल या धार्मिक कार्यक्रमाला जोड मिळाली की अतिशय छान असा कार्यक्रम होतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुक्ताबाई सूर्यभान सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात, सर्वांचे मी आभार मानतो. आणि महाराजांनाही या आमच्या सानप परिवारांच्या वतीनं खूप खूप असे धन्यवाद देतो. आणि या कुटुंबानं अतिशय छान असा उपक्रम की जो सर्वांसाठी प्रेरणादायी असा उपक्रम चालू केलेला आहे, तो म्हणजे शालेय विद्यार्थी जी आहेत त्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप या निमित्तानं ते करणार आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीही नाही. जगामध्ये या 2 गोष्टी खूप पवित्र आहे, एक ज्ञानदान आणि एक धार्मिक कार्य. त्यामधलंच हे कार्य हा परिवार या निमित्तानं करतोय. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आंधळे साहेबांना विनंती करतो की सर आपण 2 यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे प्रेरणास्थान श्रीयुत बंडू नाना बाबड यांना विनंती आहे की नाना आपण 2 शब्द या ठिकाणी बोलावं. त्यानंतर आव्हाड महाराज. सानप परिवारातील मातोश्री वैकुंठवासी मुक्ताबाई सूर्यभान सानप यांना जाऊन आज 1 वर्ष झालं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांची मुलं मुली दीर सगळ्या नातेवाईकांनी या ठिकाणी हा अत्यंत प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक वसा आणि वारसा या ठिकाणी पुढं सांभाळत या ठिकाणी हा संपन्न केला. आणि यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी अध्यात्मातलं भीष्माचार्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज जायभावे यांनी आपल्याला अत्यंत त्यांच्या गोडवाणीने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि त्यांना साथ या ठिकाणी सगळ्या मृदुंगचार्य असेल, टाळकरी असेल, गायक असेल यांनी दिली. आणि ह्या कार्यक्रमासाठी खास हरिभक्तपरायण
अध्यात्मातलं अत्यंत तरुण वयामध्ये जी पताका खांद्यावर घेऊन अत्यंत आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी महाराष्ट्रभर उज्ज्वल करताय अशी योगेश महाराज आव्हाड आमचे मित्र पोलीस खात्यात असतानाही बी रिटायर झाल्यानंतरही बी अध्यात्माची आवड असणारे असे आमचे रिटायर PSI दत्तोबा अंधाळे, उपस्थित सर्व मंडळी, माता भगिनी, खरं तर ही जुनी माणसं यांनी कुटुंब सांभाळताना, नातेवाईक सांभाळताना, समाज सांभाळताना, गाव सांभाळताना, गाव पण गावात कसं राहील, घर पण घरात कसं राहील, ह्या गोष्टीची सगळी काळजी ह्या माता माऊल्यांनी पूर्वी घेतली. त्यातली ही माऊली एक होती. म्हणून कुटुंबाला एक अध्यात्माचा आणि सामाजिक कार्याचा वसा या ठिकाणी निर्माण झाला आहे. खरं तर परमेश्वर महाराज जायभावे हे फार मोठं अध्यात्मातलं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. खरं तर बीड जिल्ह्यामधलं भगवान बाबापासून सुरू होणारं हे कार्य, वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, भीमसेन महाराज असतील, परमेश्वर महाराज जायभावे असतील, त्यानंतर डॉक्टर नामदेव शास्त्री असतील, ही परंपरा अखंडपणे चालवणारं आणि ज्या समाजामध्ये कीर्तन, धर्मकार्य ह्या गोष्टीला कधीच वाव नव्हता, त्या गोष्टी कीर्तनाने आणि प्रवचनाने परिवर्तन समाजाचं करून आज समाजामध्ये चांगली पिढी निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे. खरं तर महाराज तुमचे अनेक कीर्तन मी ऐकले. भगवान बाबांच्या नावाने आम्ही सिन्नरला सप्ताह सुरू केला होता आडव्या फाट्याला, आणि त्या ठिकाणी तुमचं एक काल्याचं कीर्तन होतं. ते कीर्तन पूर्णपणे ऐकताना असं वाटत होतं महाराजांचं कीर्तन कधी संपूच नाही. त्यांच्या गळ्यामध्येच एवढी कोकिळासारखा मंजूळ आवाज आहे की तो कानाला ऐकताना फार, आणि तोही बी अभंगाचा, गवळणीचा, भक्तीचा हा आवाज सातत्याने माणसाला मंत्रमुग्ध करीत असतो. अशी परमेश्वराला दिलेली देणगी, आणि ती देणगी या निमित्ताने ते महाराष्ट्रभर चांगलं उत्कृष्ट काम करतायत. त्यानंतर सिन्नरला पण तुमचं एका वर्षश्राद्धाच्याच निमित्ताने मंगल कार्यालयामध्ये कीर्तन होतं. आणि अशी आपली सर्वांची आध्यात्मिक रूपातून आपल्यात परिवर्तन व्हावं अशी सेवा करणाऱ्या महाराजांचं मी सिन्नर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा दुःखद अंतकरणाने, काही झालं तर परिवारातली आई गेल्याचं दुःख हे इतकं मोठं असतं की त्या परिवाराला सातत्याने ते सत्वत असतं. कारण आई हे कुटुंबातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान असतं, देवा इतकं स्थान असतं. आणि ते गेल्याने या सारं परिवाराला जे दुःख झाले, आज 4 मुलं 1 मुलगी, एवढा मोठा परिवार आहे, ह्या परिवाराला जे दुःख झालं आहे ते सहन करण्याची परमपिता पांडुरंगाने जी शक्ती दिली ती ह्या पुढे देऊ, आणि ह्या माऊलीच्या आत्म्याला चांगल्या प्रकारची गती सद्गती लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. खरं तर मी भारतीय जनता पार्टीचा राज्य परिषद सदस्य या नात्याने, परंतु माझ्या समयेत माझी पत्नी पण मला म्हणत, जायभावे महाराजांचं कीर्तन मला ऐकायचं आहे सिन्नरवरून, मला पण तुमच्याबरोबर येऊ द्या. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहे, गावच्या माजी सरपंच आहे, आणि क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या सध्या संचालिका आहे, ती या ठिकाणी उपस्थित आहे. तिच्या वतीने या ठिकाणी या माऊलीला अखेरची आदरांजली आणि भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. घ्या योगेश महाराज. दत्तो बोला तुम्ही. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संत हाती आला. वैकुंठवासी मुक्ताईंच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भजन भीष्म पूज्य श्री हरिभक्तपरायण आदरणीय श्री गुरुवर्य परमेश्वर बाबा जायभावे, आदरणीय श्री बाबांच्या या पवित्र वाणीने हा कार्यक्रम इथे पार पडतो आहे. सुंदर एक सात्विक विचारधारा, शब्दसुमनांजली आपल्या अंतरंग वृत्ती ज्ञानाने संपूर्ण विश्वामध्ये आत्तापर्यंतच्या नानांनी सांगितल्याप्रमाणे खूप मोठी पूज्यता या संप्रदायामध्ये आदरणीय श्री परमेश्वर बाबांनी या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेली आहे. आता सद्यस्थितीचा काळ वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज या संस्थेत बाबा अध्यापकाचं काम करतात. विद्यार्थ्यांना परंपरेने वारकरी चाली आणि वारकरी शिक्षण संस्थेचे पाठ बाबा घेतात. भाग्य आहे आपलं की आज आपली दत्तूभाऊंच्या ह्या सानप परिवाराच्या आज्ञेने आदरणीय श्री बाबांची सेवा झाली. सानप परिवाराच्या वतीने मी बाबांचा हार्दिक आभार ऋणी निर्देश व्यक्त करतो. आणि विशेषत्वाने नानांनी सांगितल्याप्रमाणे
आज एका मातेचं पुण्यस्मरण आहे, आईचं पुण्यस्मरण आहे. मुक्ताईंचा वास्तव्य काळ बऱ्याच वेळेला सिन्नरला त्या राहिला होत्या आणि बऱ्याच वेळेला बोकणीलाही दत्तूमामांकडं त्या असताना येणं झालं. एकदम अत्यंत ही सात्विक माता होती. वारकरी विचारधारा मनामध्ये कथा, कीर्तन, प्रवचन, वारी याबद्दलच्या एक स्वच्छ भावना, पारमार्थिक भावना या मातेच्या अंतःकरणामध्ये होती. त्या वारकरी होत्या, त्या पारमार्थिक होत्या आणि तेच पारमार्थिक पण त्या DNA मध्ये नंतरच्या पिढीला दत्तूभाऊंच्या निमित्ताने, सरांच्या निमित्ताने, त्यांचे इतर 2 बंधू म्हणजे असे 4 भाऊ आणि 1 कन्या, याही परिवाराच्या अंतःकरणामध्ये आईच्या सात्विक भावनेने बाबांनी अभंगच त्या पद्धतीचा घेतला. कारण खऱ्या अर्थाने कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ही सात्विकता आपल्यातूनच पुढील परंपरेमध्ये येत असते आणि खऱ्या अर्थाने हे काम मुक्ताईंनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं. अत्यंत सुस्वभावी जीवन होतं, अत्यंत हसणं खेळणं. एकदा काशीच्या यात्रेला त्या माझ्यासोबत आल्या होत्या. खूप विनोदाने दत्तूमामन म्हणजे माय लेकराचं प्रेम आवडीने त्या सांगायच्या. दत्तूमामा आवडीने बोलायचे, मी तिचा सावत्र मुलगा आहे म्हणायची. आणि त्यावेळेला दत्तू म्हणजे मामा असं बोलल्यावर मुक्ताई हसायच्या आणि ते मला न जाणू मला ते खरं पटायला लागलं. मला काही त्यावेळेला एवढं माहिती नाही. मी विचारलं, आई हे खरं आहे का काय हे असं बोलतात? अहो महाराज त्याला कायम हसायची सवय म्हटले. म्हणजे असं कायम म्हणजे असं प्रसन्न राहणारं आईचं हे गोड व्यक्तिमत्व. 1 वर्षापूर्वी या संपूर्ण परिवाराला मुक्ताई सोडून निघून गेल्या. मुक्ताईचे संस्कार चिरंतन या परिवाराच्या, या नातवांच्या, मुलांच्या विचाराने कायम श्रद्धांजली त्याला म्हणतात. आपल्या वडिलोपार्जित परंपरेची विचारधारा आपण पुढे चालवणं आणि त्या विचारधारेने आपला परिवार घडवणं ही आपल्या पूर्वजांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते. असाच भाव आपण चिंतन करूया. आज सर्व आलेली महाराज मंडळी, आदरणीय नाना, सर्व आलेली महाराज मंडळी, या सर्वांचं खऱ्या अर्थाने या परिवाराच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. हरिओम तत्सत. थोडीशी सूचना आहे. आता आईबद्दल सगळ्यांनी सांगितलंच आहे. सगळ्यांच्या डोळ्यापुढे आई दिसते. बाबाईंनी सुद्धा आईवरच अभंग घेतला. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा. ह्याच्यापेक्षा काय ऐकणार? भर पावसाळ्यात मोठं ऐकणं आमचं काम नाही. बाबाईंनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळे दत्तू अण्णा, त्यांच्या संघ विठ्ठलदादा, वसंत कुराडे, दत्तू सानप, कारभारी बाबा वाघ ही मंडळी नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर आता त्यांना काही तिकडे धुळेची मंडळी भेटली आणि ते सगळे एकत्र असताना ते धुळेकर मंडळी इथं आलेली आहे. आणि त्या धुळेकर मंडळीचं असं म्हणणं आहे वारकऱ्यांचं का आम्हाला यांचा सत्कार करायचा आहे. तेव्हा ते इथल्या मंडळीचा सत्कार करणार आहे. त्यांनी इकडे येऊन त्यांचा सत्कार करावा ही नम्र विनंती. या इकडे त्यांनी यांचं केलं. या बाबा या. हॅलो. या ठिकाणी या सानप कुटुंबियावर प्रेम करणारे अनेक 1-2 मिनटं सर्वांनी खाली बसा. खाली 2 मिनटं. 5 मिनटाचा कार्यक्रम आहे, उठू नका कोणी. या ठिकाणी या धार्मिक क्षेत्रातील अनेक महाराज मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचा या सानप कुटुंबियांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्कार होतोय. भागुबाई दत्तू सानप यांनी पण स्टेजवर यायचं आहे. चला पटकन 2 मिनटं. या ठिकाणी सत्कार चालू आहे. तोपर्यंत या ठिकाणी पोलीस दलातील रिटायरमेंट माजी PSI अंधाळे साहेब यांना विनंती करतो की अगदी थोडक्यात साहेब 2 शब्द आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करा. या ठिकाणी सर्वांना एक सांगतो,
आईची सेवा होत असताना जैनी आज आपल्या भोकणी गावामध्ये जैनी कीर्तन रूपी सेवा दिली. आपल्या माहितीकरता सांगतो, एक समाजाचं बोलायचं झालं तर कलेक्टर मुंडे साहेबापासून तर भरत आंधळे साहेबापर्यंत जर त्यांना जर विचारलं तर तुम्हाला सकाळी सकाळी कोणाची आठवण येते तर ते सांगतात परमेश्वर महाराजांची. समाजामधील जे 37 कलेक्टर आहे आणि 55 IPS ऑफिसर आहे, प्रत्येकाने महाराजांच्या पायावर माथा टेकलेला आहे आणि एक मानसिक समाधान देणारं आज भोकणीमध्ये कीर्तन होतं. आणि भोकणीची एक परंपरा आहे, दराडे बाबा, सानप बाबा जी ज्येष्ठ मंडळी वारकरी संप्रदायाची छानपैकी नियोजन करतात, एक मान सन्मान देतात. आणि आईबद्दल जर बोलायचं तर नेहमी कधीतरी घरी जायला भेटायचं, त्यावेळेस एक मानसिक समाधान वाटायचं. एक त्यांच्या सुनांनी त्यांना शेवटपर्यंत चांगलं सांभाळलं. आणि आज तुम्हाला सांगतो, एकदम अशी काठावर गंमत आलेली, ज्यांनी माणुसकी ठेवली त्याचाच मंडप भरणार आहे. ज्याच्या कपाटात ज्याच्या बँकेत पैसे त्याचे आपण बघितलं बंडू नाना, बरोबर आहे की नाना, तुमच्या समोर बघितलेलं 50 लोकांमध्ये कीर्तन झालेले तालुक्यामध्ये. पण ह्या समाजाने, ह्या गावाने किंवा ज्यांनी माणुसकी टिकवलेली, ज्यांनी आईवडिलांची सेवा केली त्याचे पाय ऑटोमॅटिक ओढले जातात. आणि परमेश्वर महाराजांचं 1986ला जे त्यांनी सांगितलं, 88ला आम्ही आमच्याकडे मुंबईमध्ये पोलीस दलाने त्यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्यांनी सांगितलं, समाजमध्ये हा नातलग आणि समाज आणि मित्रपरिवार हा लंगरामधली कडी आहे. जी खंडोबाच्या लंगरातली कडी, ती अनेक वेळा तो लंगर तोडू द्या, ती कडी त्या देवाऱ्यामध्येच राहिली पाहिजे. मग त्याच्यामध्ये नाना जिल्ह्यातले जरी मोठे असेल तर ते दत्तूच्या आंधळ्याच्या पाठीला पाठी किंवा मांडीला मांडी लावून बसू शकतात, शेवटच्या माणसापर्यंत काळजी घेतात. म्हणून जरी भोकणी गावचं 5000 लोकसंख्येचं गाव असेल तर आपण 1000 माणसं महत्वाचे. जीवनामध्ये तुम्ही पैसे कमवणार, तुमचे पैसे तुमच्या खिशात जाणार, पण माणुसकी ही नेहमी वाटल्या जाते, आपलं पण नेहमी वाटलं जातं. आज तिन्ही बंधूला, त्यांच्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद. कारण दराडे बाबा त्यांनी एवढं मेहनत घेतली, प्रत्येकाला सांगितलं आणि गेल्या 2.5 तासपासून सर्व मंडळी इथं उपस्थित राहिली. भक्कमपणे इथं बसून राहतं. म्हणतं ना, आपल्या इथं जो असे जागता धन्य माता पिता तयाची, त्याच्यामध्ये सर्व आपलं आलं. आईवडिलांची सेवा करा, कुटुंबाची सेवा करा. छानपैकी त्यांनी आईसाठी परिक्रमा केली आणि त्या मंडळीला कुठेतरी मनातून वाटलं का आपण जाऊन त्या कुटुंबाचा सत्कार करावा. याच्यापेक्षा काय पाहिजे. अनेक वेळा आपण पैसे देताना व्याजाने देतो, पण एखादा कुठेतरी नानासारखा मोठा माणूस असतो, एखादी गाडीचं टायर फुटलं तर 2000 तुला ठेव नंतर ग, आणि तोच माणूस कलेक्टर होऊन भरत आंधळे सारखा सिन्नर तालुक्यामध्ये येतो आणि त्यावेळेस तो नानांबद्दल बोलतो. जीवनामध्ये मी त्यावेळेस सायकल घेतो तर नानांनी मला टायर दिला. तसं परमेश्वर महाराज आहे आपल्या समाजामध्ये. एक सांगायचा उद्देश का कोणी कलेक्टर होऊ द्या, आता सानप अरविंद सानप कलेक्टर झाले, बरोबर आहे का. परमेश्वर महाराज अरविंद सानप ते आले, त्यांचे आई वडील त्यांना घेऊन आले, महाराजांचं दर्शन घेतलं. त्यांच्या तिकडे गावाकडे जाऊन बघा, एवढा अखंड आनंद वाटतो. आणि तुम्ही इथं आल्या, तुम्हाला सांगतो एकदम आम्हाला मानसिक समाधान वाटलं. सर्वांना विनंती, हा कार्यक्रम झाल्यानंतर छानपैकी त्यांनी व्यवस्थित जेवण ठेवलेलं आहे, प्रत्येकाने जेवून जायचं हीच नम्र विनंती. सर्वांना हरिपाठ आणलेले, सर्वांनी हरिपाठ घ्यायचं. येता 1ली ते 10वीच्या मुलांना भरभरून त्यांनी 5000 वया आणलेल्या, प्रत्येक मुलाला 2-4 वया भेटतील, त्या वयाचा एक आनंद घ्यायचा. प्रत्येकाने इथून पुढे प्रत्येकाने एक काम केलं पाहिजे. नाना सांगत राहतात नेहमी काहीतरी शाळेसाठी देत जा. मुलं घडले तर आपण घडणार आहे, नाहीतर मग फक्तच म्हशी वळायचे कामं राहणार. फक्त पैसा सर्वस्वी नाही, मान सन्मान पाहिजे. कुठेतरी एखादी लालदेवाची गावात गाडी आली पाहिजे, एक महत्त्व वाटलं पाहिजे. या गावातील चांगली मंडळी शिकलेली आणि या गावाला 50 लाख रुपये भेटलेले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2रा नंबरचं गाव आलेलं भोकणी गावामध्ये. कधीतरी योगेश आव्हाड महाराज फिरून बघा, तुम्हाला मानसिक समाधान वाटेल. एवढं सुंदर गाव बोलवलेलं. सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी परमेश्वर महाराज अशीच तुमची कृपा राहावा हीच खंडोबाचरणी प्रार्थना. आदरणीय सर. धन्यवाद साहेब. आपण जास्त वेळ घेतला तरी आम्हाला आनंद आहे, कारण आमच्या गावाची स्तुती करण्याजोगं गाव आम्ही बनवू शकलो आहोत. या ठिकाणी सानप कुटुंबियांवर प्रेम करणारे अनेक महाराज या ठिकाणी धार्मिक क्षेत्रातील आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी 2च मिनिटात सानप कुटुंबियांच्या वतीनं होतोय. माऊली महाराज जायबावे, दिगंबर महाराज, संतोष महाराज खेडकर, वैभव बाजीराव वेलजाळी महाराज, अक्षय महाराज, केशव महाराज, कांदळकर महाराज, संतदास महाराज आणि योगेश महाराज यांनी कृपया पुढे यावं आणि या ठिकाणी सानप कुटुंबियांच्या हस्ते आणि महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर हायस्कूलचे बुतकर सर आणि
पुरे सर यांनी पुढे यायचे. शाळेच्या ज्या वया आहे त्या सानप कुटुंबियांच्या हस्ते या ठिकाणी आपण देतोय. त्याचबरोबर आपल्या गावातील धार्मिक स्थळ जालिंदरनाथ महाराज यांचं पौर्णिमेच्या निमित्तानं अन्नदानाचा जो कार्यक्रम आहे त्या दिवशी मला वाटतं 6 वाजेपासून ग्रहण लागते. तर तो कार्यक्रम आताच या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व लक्ष्मण बाबा साबळे यांनी मला सांगितलं की हा कार्यक्रम साधारणतः 5च्या आत आपण तो उरकवणार आहेत. 5च्या आत तिथं सर्वांनी जमायचं आहे आणि तो अन्नदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ या ठिकाणी